पुणे महापालिकेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतरही भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून सारं काही आलबेल नसल्याचं दिसून आलंय। याच दरम्यान सारथीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच भाजपच्या खासदार आणि आमदारांमध्ये ब्राह्मण विरुद्ध मराठा असा वाद रंगल्याचं दिसून आलं। पाहूयात। सारथीच्या मंचावर ब्राह्मण विरुद्ध मराठा वाद स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे आणि मराठ्यांनीच पुढे बसलं पाहिजे। फडणवीसांच्या समोरच नाराजी नाट्य। मेधा कुलकर्णी अभिमन्यू पवारांमध्ये खडाजंगी। ताई स्पेशल खोटं बोलतायत तिथं तुम्ही असं अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरू नका। खोटं बोलतात काय सगळेजण तिथे साक्षीदार आहेत काय काय तुम्ही चुकीचं बोलू नका आणि मला असं डिबेट करायचं नाही। देवेंद्रजींच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून मी चिडीचूप बाहेर निघून गेले। पुण्यात सारथी संस्थेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यूपीएससी एमपीएससी उपक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांसह पालकांचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमात व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्यात चांगलाच वाद रंगल्याचं दिसून आलं। शासकीय अधिकाऱ्यांनी मेधा कुलकर्णी यांना पहिल्या रांगेत बसण्याचं सांगितलं। त्यावर हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तुम्ही इथे बसलात तर कॉन्ट्रोवर्सी होईल असं वक्तव्य अभिमन्यू पवार यांनी केल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला। हे ऐकून मेधा कुलकर्णी हा कार्यक्रम सोडून निघून गेल्या। नरेंद्र पाटील यांना पुढे बसू देत हे मी म्हणाले, ते नाही म्हणाले। त्यांना स्वतःला पुढे बसायचं होतं। ते 3-3, 4-4 वेळा म्हणत होते की मी पुढे बसतो, मी पुढे बसतो, चला मी पुढे बसतो। अरे आपल्यापेक्षा वरिष्ठ कोणी आहेत इथे जे पुण्यातले लोक आहेत। मी सुद्धा एका स्टँडिंग कमिटी डिपार्टमेंट रिलेटेड पार्लमेंटरी कमिटीची मी चेअरपर्सन आहे। मी सुद्धा चेअरपर्सन एका कमिटीची मोठ्या। मला पण हाऊस नाही पुढे बसण्याची। मी तिथे बघायला आले होते की किती उत्तम रीतीने काम करतंय महाराष्ट्र राज्य। मी हे बघायला आले होते। अभिमानाने इतरांना सांगण्यासाठी मी तिथे आले होते की हो मराठा समाजातले विद्यार्थी खूप शिकून आज या पदांवर गेलेले आहेत। पण मला अशा पद्धतीने वागणूक दिली की तुम्ही इथे नाही अपेक्षित। मेधा कुलकर्णी यांनी जे आरोप केले त्यावर आम्ही अभिमन्यू पवार यांची फोनवरून प्रतिक्रिया घेतली। त्यांनी कुलकर्णींचा आरोप फेटाळून लावला आणि त्यावरून या दोघांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून आलंय। अभिमन्यू पवार जी आपण आता ऐकलं ताई नेमकं काय म्हणाल्या त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? ऐका ताई स्पेशल खोटं बोलतायत तिथं तुम्ही असं अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरू नका। खोटं बोलतात काय सगळेजण तिथे साक्षीदार आहेत काय काय तुम्ही चुकीचं बोलू नका आणि मला असं डिबेट करायचं नाही। देवेंद्रजींच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून मी चिडीचूप बाहेर निघून गेले। मला हे करायचंच नाही। तुम्ही असलं काही करू नका। तुम्ही मुळात कुठून आलात पुण्यामध्ये? आज पुण्यात सुद्धा नेते मंडळी आहेत। तुम्हाला आवर्जून आठवण करून देते तुमच्या निवडणुकीच्या अगोदर ब्राह्मण समाजाचा मेळावा तुम्ही एक मिनिट तुमच्या निवडणुकीच्या वेळेला ब्राह्मण समाजाचा मेळावा घेऊन तुम्ही मला बोलवलं होतं। मी आले की नाही तुमच्यासाठी एवढा लांबचा प्रवास करून? मी आले की नाही तुमच्या प्रचाराला एवढा लांबचा प्रवास करून? आलात ना, त्याबद्दल आभार आहे, विनंती आहे, धन्यवाद आहे। तुम्हाला जरा तरी आत्मभान येऊ दे। तुम्हाला थोडं तरी आत्मभान येऊ दे। तुमच्या सगळं खर्च करून तिथे आल्या तुमच्यासाठी खूप चांगल्या रीतीने बोलल्या। आज तुम्ही जे बोललात थोडं आत्मपरीक्षण करा। नाही मी काही समाज आहेत आणि तुमच्या पद्धतीने हे तुम्ही आजचा कार्यक्रम एका पद्धतीने हायजॅक तुम्ही त्या डोंगरेंचा विषय डोंगरे देशमुख आणि कुंजीर हे सगळी मंडळी आज दुखावलेल्या परिस्थितीत आज मी मुद्दा घेऊन आले। तुम्ही म्हणला ह्यांना आत घेऊ नका म्हणजे तुम्ही अहो ते त्यांची लँड ग्रॅबिंग झाली ते देवेंद्रजीला भेटायला आले होते। मला पण कळतं ना, मी पण खासदार आहे ना, मला पण कळतं ना कोणाला केव्हा आत घ्यायचं की नाही। तुम्ही हे सगळ्या गोष्टी मॉनिटर कराल। तुम्ही अजूनही देवेंद्रजींचे ओएसडी असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही सगळ्या गोष्टी एकट्याच मॉनिटर कराल? आम्हाला अक्कल नाही? तुमच्या अगोदर मी आमदार झाली आहे। मुख्य कार्यक्रमाआधीही पवार यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप मेधा कुलकर्णींनी केलाय। आमच्या नशिबी हेटाळणी आहे का काय प्रत्येक वेळेला? अरे मला बोलू द्या ना यार। आता आम्ही पण जीवतोड काम करतोय पार्टीसाठी, सगळ्या समाजासाठी काम करतोय। आम्ही काम करतोय। मी त्या डोंगरे देशमुख वगैरेंचे प्रश्न घेऊन आले होते।
अहो ताई मला बोलू द्या ना आता. तुम्ही त्यांना पण हात घेऊ देत नव्हता. बाकीची अरे मंडळी पण आली, यांना हे येतील हे नाही येणार. अरे तुम्ही कोण ठरवणार हे येतील हे नाही येणार? तुम्ही एकटे बॉस झाले का? तुम्ही स्वतःला सुपर मी काही बोलू नका. तुम्ही स्वतःला सुपर समजायला लागले का? तुम्ही काही बोलाल तर मला काही बोलता येतं, सांगतो ताई. तुम्ही काही बोलता तेच तर ऐकलं ना, म्हणून तर मला यावं लागलं. मग तुम्ही काही बोलताय तेच तर मी ऐकलं ना. असो, देव तुमचं भलं करो, देव तुमचं भलं तुम्ही करो. मोठ्यांना बोलणं म्हणजे तुमचं खरं आहे. या सगळ्या वादावर अभिमन्यू पवार यांनी आपली बाजू मांडली. ब्राह्मण म्हणलो नाही, मराठा म्हणलो नाही, हा कार्यक्रम सारथीचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याऐवजी म्हणजे आमदार खासदारच्या ऐवजी नरेंद्र पाटील बसणं योग्य राहील एवढंच म्हणलं. ते म्हणले मग दुसऱ्यांसाठी काय म्हणले, मलाच का म्हणले असं पण त्यांचं म्हणलं. दुसरं कोणाला म्हणलं पाहिजे? बाकी पण लोक होते. एकच ऐका, खुर्ची एकच होती रिकामी, ते पण अण्णांची होती. माननीय अण्णा नाही आले बनसोडे साहेब, त्याच्यामुळं रिकामी खुर्ची ठेवण्यापेक्षा ह्यांचा मान आहे नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ अध्यक्ष त्यांनी बसावं अशी विनंती केली. दॅट्स ऑल. त्यांचा त्यांना लखलाप ठरवून करा, कसंही करा, अनवधानाने करा. एकच मला आवाहन आहे, जाती सोडून जेव्हा आपण पुढे येऊ तेव्हा भारत पुढे जाईल. तुम्ही भावनिक झालात, डोळ्यात पाणी दिसते तुमच्या. तुम्हाला खरंच मला खरंच वाईट वाटलं. मला हा विषय काढायचा पण नाही, तुम्ही पण प्रश्न विचारू नका. हा विषय सगळ्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा आहे. विशेष म्हणजे याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी जातीपातीवरून भांडणं होऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. मात्र योगायोग म्हणजे त्याच कार्यक्रमात भाजपच्या खासदार आणि आमदारातच जातीवरून वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. वैभव सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.